1 मे 2026 सायंकाळची ती वेळ. नरसापूरमध्ये 3 वर्षाची चिमुरडी मुक्तपणे बागडत होती. तिला काय माहिती, ज्या मातीमध्ये ती खेळतीये तिथेच एक सैतान तिची वाट पाहतोय. दोनदा जेलची हवा खाऊन आलेला 65 वर्षाचा नराधम त्या चिमुरडीला उचलून घेऊन जातो, तिच्यावर पाशवी अत्याचार करतो आणि पुराव्यासाठी तिचं डोकं फोडून मारून टाकतो. विचार करा, 3 वर्षाच्या त्या चिमुरड्या जीवाचा टाहो किती भयंकर असेल. पण हे दुःख केवळ फक्त नरसापूरचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं आहे. भारत देशामध्ये दरवर्षी 30,000हून अधिक अत्याचार नोंदवले जातात आणि दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राचा यामध्ये 4था क्रमांक येतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक महिलांच्या किंचोळ्या ह्या पोलिसांच्या फाईलमध्ये दाबल्या जातात. कायद्याचा धाक संपलाय की नराधमांची संख्या वाढली. त्या चिमुरडीच्या बापाने सांगितलंय, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने माझ्या दारात येऊ नये. ही चपराक आहे त्या व्यवस्थेवर, जी फक्त मेणबत्त्या पेटवते पण नराधमांना फासावर टाकायला वर्षानुवर्ष लावते. गुन्हेगारांना जेल नको, आता फक्त काळकोठरी पाहिजे. जर आज आपण गप्प बसलो तर उद्या कुणाची तरी लेक सुरक्षित राहील याची शाश्वती नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जाब विचारा, त्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे.